जो विकासक नेमला होता, ज्याला AGRCने ऑर्डर दिली होती, त्या विकासकांनी आतापर्यंत कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळे SRAने त्याला परमिशन दिली नव्हती. तर विकासकाची आणि रहिवाशांची अशी जॉईंट मीटिंग पुढच्या आठवड्यात CO साहेब स्वतः लावणार आहेत आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गेले 10 वर्ष या सोसायटीच्या निवडणूक झाली नव्हती. त्या निवडणुकीचं परिपत्रक काढण्याची पण सूचना त्यांनी चंद्रकांत पवार जे अधिकारी आहेत त्यांना दिलेली आहे. पुढच्या आठवड्यात ते परिपत्रक सुद्धा ते काढणार आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आता सोसायटी अस्तित्वात नसल्यामुळे आणि आधी हे दिली असेल, जर बिल्डरनी पूर्तता पूर्ण केली, म्हणजे प्लॅन वगैरे सगळा सबमिट केला, तर 1 आठवड्याच्या आत आम्ही त्याला LOI देऊ, अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा कल्याणकर साहेबांनी दिलेलं आहे. नक्कीच, पण गेल्या 27 वर्षापासून हा प्रकल्प रखडला, यासाठी कारणीभूत कोण आहे? नाही, उदासीनता. लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरते येतात आणि नंतर पार्श्वभागाला हात पुसत निघून जातात आणि त्यामुळे हे लोकांना फसवलं जातं. आता निवडणूक नाही आहे, त्यामुळे कोण यांच्याबरोबर उभे नाही. यांच्याबरोबर उभे आहेत ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे. कारण निवडणूक असो वा नसो, आम्ही काम करत असतो. लोकप्रतिनिधी म्हणजे थेट आदित्य ठाकरेंना टोला. आता तुम्ही समजा दुसरा कोण लोकप्रतिनिधी असेल तर दाखवा. मनसे सध्या विविध विषयांवर मुंबई आणि MMR रिजनमध्ये आक्रमक झालेली पाहायला मिळते. काय याची कारण? लोकांचे प्रश्न सोडवायला आता असं आहे, सरकार कोरटकर, कामरा आणि कबर याच्यातनं बाहेरच पडायला त्यानंतर लोकांचे विषय काय करणार. त्यामुळे लोकांचे विषय घेऊन आणि खऱ्या समस्या घेऊन आम्ही सगळीकडे जातो. मराठीच्या मुद्द्यावर मनसेकडून अनेक अध्यापकांना पत्र दिलं जात आहे. 15 दिवसाचा आणि 15 दिवसाचं पूर्तता नाही झाली तर असं देखील सांगण्यात येत आहे. विभागनीय तशी जी आहे ती नेमणूक करण्यात आलेली आहे. कशा पद्धतीनं खरं तर हे पाऊल असेल? हे सगळे विभागाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठिकठिकाणी ते पत्र देतोय आणि मला असं वाटतं की मराठीबद्दल प्रेम असेल ते करतील आणि ज्यांना प्रेम नसेल ते कदाचित महाराष्ट्रात राहणार नाहीत. कोणी कदाचित ठाकरेंची आणि संजय राऊतांची भूमिका वेगळी वेगळी आहे का? कारण सकाळी संजय राऊतांना ऐकलं तर ते असं काही बोलताना दिसले नाहीत. म्हणजे उद्धव ठाकरेंची आणि भूमिका आणि संजय राऊतांची भूमिका यातली अधिकृत भूमिका कुठली शिवसेनेची एक कळलं की मी त्याच्यावर प्रतिक्रिया देतो. नाही, आम्ही त्याच वेळेला सांगितलेलं की वक्फचे विधेयक आणणं गरजेचं होतं, त्याच्यावर सुधारणा करणं गरजेचं होतं. कारण अनेक तक्रारी आणि अनेक विचित्र त्याच्यामध्ये गोष्टी होत होत्या. त्यामुळे जे झालं ते चांगलं झालं. हा, आणि ते 57 ऑडिटर त्यांनी आता नेमलेलं आहे, तात्काळ नेमलेलं आहे. ज्यांचे भाडं रखडलेलं आहे त्यांना ऑडिटरच्या मार्फत ते यादी तयार करून ऑडिट होऊन त्यांना 1 आठवड्यात भाडं द्यायचं मंजूर. 57. थँक्यू. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गेले 10 वर्ष या सोसायटीच्या निवडणूक झाली नव्हती. त्या निवडणुकीचं परिपत्रक काढण्याची पण सूचना त्यांनी चंद्रकांत पवार जे अधिकारी आहेत त्यांना दिलेली आहे. पुढच्या आठवड्यात ते परिपत्रक सुद्धा ते काढणार आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आता सोसायटी अस्तित्वात नसल्यामुळे आणि आधी हे दिली असेल, जर बिल्डरनी पूर्तता पूर्ण केली, म्हणजे प्लॅन वगैरे सगळा सबमिट केला, तर 1 आठवड्याच्या आत आम्ही त्याला LOI देऊ, अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा कल्याणकर साहेबांनी दिलेलं आहे. नक्कीच, पण गेल्या 27 वर्षापासून हा प्रकल्प रखडला, यासाठी कारणीभूत कोण आहे? नाही, उदासीनता. लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरते येतात आणि नंतर पार्श्वभागाला हात पुसत निघून जातात आणि त्यामुळे हे लोकांना फसवलं जातं. आता निवडणूक नाही आहे, त्यामुळे कोण यांच्याबरोबर उभे नाही. यांच्याबरोबर उभे आहेत ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे. कारण निवडणूक असो वा नसो, आम्ही काम करत असतो. लोकप्रतिनिधी म्हणजे थेट आदित्य ठाकरेंना टोला.
आता तुम्ही समजा दुसरा कोण लोकप्रतिनिधी असेल तर दाखवा. मनसे सध्या विविध विषयांवर मुंबई आणि MMR रिजनमध्ये आक्रमक झालेली पाहायला मिळते. काय याची कारण? तर लोकांचे प्रश्न सोडवायला आता असं आहे, सरकार कोरटकर, कामरा आणि कबर याच्यातनं बाहेरच पडायला तयार नाही तर लोकांचे विषय काय करणार. त्यामुळे लोकांचे विषय घेऊन आणि खऱ्या समस्या घेऊन आम्ही सगळीकडे जातो. मराठीच्या मुद्द्यावर मनसेकडून अनेक प्रस्थापनांना पत्र दिलं जात आहे. 15 दिवसाचा अवकाश दिला जातोय आणि 15 दिवसाचं पूर्तता नाही झाली तर असं देखील सांगण्यात येत आहे. विभागनीय तशी जी आहे ती नेमणूक करण्यात आलेली आहे. कशा पद्धतीनं खरं तर ते पाऊल असेल? हे सगळे विभागाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठिकठिकाणी ते पत्र देतोय आणि मला असं वाटतं की मराठीबद्दल प्रेम असेल ते करतील आणि ज्यांना प्रेम नसेल ते कदाचित महाराष्ट्रात राहणार नाहीत. कोणी कदाचित ठाकरेंची आणि संजय राऊतांची भूमिका वेगळी वेगळी आहे का? कारण सकाळी संजय राऊतांना ऐकलं तर ते असं काही बोलताना दिसले नाहीत. म्हणजे उद्धव ठाकरेंची आणि भूमिका आणि संजय राऊतांची भूमिका यातली अधिकृत भूमिका कुठली शिवसेनेची एक कळलं की मी त्याच्यावर प्रतिक्रिया देतो. नाही, आम्ही त्याच वेळेला सांगितलेलं की वक्फचे जे विधेयक आणणं गरजेचं होतं, त्याच्यावर सुधारणा करणं गरजेचं होतं. कारण अनेक तक्रारी आणि अनेक विचित्र त्याच्यामध्ये गोष्टी होत होत्या. त्यामुळे जे झालं ते चांगलं झालं. हा, आणि ते 57 ऑडिटर त्यांनी आता नेमलेलं आहे, तात्काळ नेमलेलं आहे. ज्यांची भाडं रखडलेलं आहे त्यांना ऑडिटरच्या मार्फत ते यादी तयार करून ऑडिट होऊन त्यांना एका आठवड्यात भाडं द्यायचं मंजूर. 57. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.